केंद्र सरकारकडून 2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा। महाराष्ट्रातील चौघांना पद्मश्री पुरस्कार। हर्मिडा फर्नांडिस, श्रीरंग लाड, रघुवीर खेडकर आणि भिकल्या लडक्या ढिंडांना पुरस्कार घोषित। सर्वपक्षीय बैठक घेऊन बिहार भवनाला जागा देत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगावं। राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान। पाटण्यात महाराष्ट्र भवनासाठी 5 एकर जागा मागून बघा, असंही आव्हान। भाजपवाले कधी कुणाशी युती करतील सांगता येत नाही। गोगावलेंचा भाजपला टोला। तर रायगडमध्ये युतीचे आदेश असून स्थानिक नेते वरिष्ठांचं ऐकत नाहीत। गोगावलेंचा हल्लाबोल। देशाच्या सरन्यायाधीशांना राजकारणात यायचंय, संजय राऊतांचे गंभीर आरोप। तर पक्ष आणि चिन्ह खटला सुरू असताना एकनाथ शिंदेंनी भेट घेणं चुकीचं। सरन्यायाधीश सूर्यकांत आणि शिंदे भेटीवरनं राऊतांचे खडेबोल। चंद्रपुरात काँग्रेस सत्तेला मुकण्याचे चिन्ह। चंद्रपुरातील सत्ता स्थापनेच्या किंगमेकर ठरणारे 10 नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर। मंत्री प्रताप सरनाईकांकडून परळ एसटी डेपोची पाहणीवेळी चालक वाहकांच्या रेस्टरूममध्ये सापडल्या दारूच्या बाटल्या। मद्यधुंद अवस्थेमध्ये आढळला चालक आणि तत्काळ निलंबनाच्या सूचना। पुण्यात पुन्हा हिट अँड रनचा थरार। मॉर्निंग वॉक करणाऱ्या ज्येष्ठ महिलेला उडवलं। 4 चाकी वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू। पुण्यातील पाषाण रोडवरील दुर्दैवी घटना। अपघातानंतर चालक फसार। लॉंग वीकेंडमुळे कोकण किनारपट्टीला पर्यटकांची पसंती। गणपतीपुळे, मालवण, तारकर्ली, मुरुड, जंजिरा, दापोली, अलिबागचे किनारे पर्यटकांनी फुलले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 6 शिशूंच्या जन्मामागे एक गर्भपात। एप्रिल ते डिसेंबर 2025 दरम्यानची धक्कादायक आकडेवारी। संभाजीनगरमध्ये गर्भलिंग निदानाचा उद्योग सुरूच असल्याची शंका। छत्रपती संभाजीनगरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहातील धक्कादायक प्रकार। मैत्रिणीनेच मैत्रिणीचे खासगी व्हिडिओ आपल्या प्रियकराला पाठवले। आरोपी तरुणी आणि प्रियकराविरोधात गुन्हा दाखल। हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी। मनालीसह जम्मू काश्मीर, गुलमर्गवर बर्फाची पांढरी चादर। रस्ते बंद, वीज पुरवठा खंडित होऊनही पर्यटकांमध्ये अनोखा उत्साह। अमेरिकेकडून भारतावरील 25% टॅरिफ हटवण्याचे संकेत। अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेन्सेट यांनी 25% टॅरिफ मागे घेण्याबाबत दर्शवली सकारात्मकता। पाकिस्तानही T20 विश्वचषकातून बाहेर पडू शकतो। PCBचे प्रमुख मोहसिन नक्वी यांचं वक्तव्य। बांगलादेशसोबत चुकीचं झालं असून सरकारने नकार दिल्यास आम्हीही खेळणार नाही, नक्वींची माहिती।